सामनामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची मुलाखत चालू आहे. वेगवेगळ्या विषयावर ते बोलतायत. नवीन काय बोलतायत ते आतापर्यंत कुणालाच काही कळालं नाही. उद्धव साहेबांनी आता सांगितलं तुमचं साहेबांबरोबर शहासेना. मग यापूर्वी तुम्ही काँग्रेस बरोबर केली ती सोनिया सेना होती का राहुल सेना होती? एखाद्या बरोबर इतकी केली, तुमचं ज्यांच्या बरोबर जमलं नाही परंतु आमचं जमलं म्हणून आमच्यावर टीका करायची. तुमचे युवराज त्यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये जाऊन गळे पाय चालणार. तुमचे ते विश्व विख्यात प्रवक्ते काश्मीरला जाऊन त्यांची गळाभेट घेणार. टीका करताना कमीत कमी आपल्या बुडाखाली काय जळतंय याची सुद्धा काळजी केली पाहिजे ना. अमित शहा कोण आहेत, मोदी साहेब कोण आहेत? ते भाजपचे नेते आहेत मोठे आणि त्यांच्याबरोबर असलेली आमची युती आहे. म्हणून त्यांच्याशी आमचा संवादच नसावा असं नाही, तर आमचा त्यांच्याशी संवाद असतो आणि तो राहील. आणि याची काळजी या बाकीच्या लोकांनी घ्यायची काही गरज नाही ना. तुम्ही आता काँग्रेस तुमच्या जवळ बिलकुलच नाही. त्या सिल्वर वॉकवर किती चक्रा मारल्या होत्या. एकेकाळची मातोश्री, ज्या मातोश्रीवर बडे बडे नेते, दिग्गज नेते हे नमस्कार करायला यायचे आणि तुम्ही आता लोटंगण घालायला जाताय, हे दुर्दैव आहे. हे ऍक्सेप्ट करा आता. म्हणून इतरांवर टीका करण्यापेक्षा आपण आपल्या पक्षाकडे पाहिलेलं केव्हाही चांगलं. आणखी एक वाक्य आहे, मुंबईत चोरांच्या युतीची सत्ता नव्हती. आता चोर हे ठरवणार, मुलाखत देत आहे, मुंबईकर हे ठरवणार. आता माझी मुंबई नाही, कारण की मी संभाजीनगरला राहतो ना. मग माझी मुंबई नाही का? मराठी माणूस कोण याचं सर्टिफिकेट हेच देणार. आणि मग त्याच्याबरोबर मुंबई मधल्या खड्ड्याची जबाबदारी तुम्ही घ्या ना. मराठी माणूस 25-30 वर्षात मुंबईच्या बाहेर गेलाय, हे तुमच्या चुकीमुळं. हे ऍक्सेप्ट करा ना. या अदानी 30 वर्षापूर्वी जन्माला नव्हता आला. तुम्ही अनेक अदानी त्यावेळेला जन्माला घातलेले, त्याच्यामुळे मुंबईकर बाहेर गेला. हे तुम्ही मानलं पाहिजे ना, का नाही? तुमचे कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार कोण होते, बिल्डर कोण होते? मुळात तुमची अडचण अशी आहे, मुंबई तुमच्या हातातून आता निसटलेली आहे. हे तुम्हाला जाणीव झाली. मराठी माणसाला सुद्धा ही जाणीव झाली की हे लोक आपल्याला दरवेळेला इमोशनल करून मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मराठी माणूस असं हद्दपार होणार, मराठी माणसाचं अस्तित्व संपवणार, अशा ज्या काही तुम्ही त्या भंपक गोष्टी करतायत ना, त्याला आता मराठी माणसांनी समजून घेतलेलं आहे. म्हणून आता मुंबई हातातून जाण्याच्या भीतीने हे असे वेगवेगळे स्टेटमेंट त्यांच्याकडून होतात.